ज्ञानप्रबोधिनी सिंधुदुर्गच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. परीक्षा जवळ आलेल्या आहेत. काळजीपूर्वक, मन लावून, प्रयत्नपूर्वक समजून घेऊन अभ्यास करा आणि यशस्वी व्हा. आताचं प्रकरण आपण पाहणार आहोत. उदाहरण आपण सोडवणार आहोत ते आहे अपूर्णांकित घटकाची गणना या विषयाच्या अनुषंगाने. प्रश्न काय? भैरूने आपल्या शेतात 1/2 भागात भुईमुग आणि 1/2 भागात हरभरा लावला, तर उरलेल्या 18 एकर शेतात बाजरी लावली असेल तर भैरूचं एकूण क्षेत्र किती? बघा, हा सोपा प्रश्न आहे. भैरू नावाचा शेतकरी आहे. त्याने काय केलं? शेताच्या अर्ध्या भागात 1/2 अर्ध्या भागात भुईमुग लावला, 1/4 पाव भागात हरभरा लावला, तर उरलेल्या 18 एकर क्षेत्रात बाजरी लावली असेल. हा, म्हणजे ते उरलेलं शेताचं क्षेत्र आहे. शेत हा शब्द वेगळा आहे, क्षेत्र हा शब्द वेगळा आहे. क्षेत्राला आपण काय म्हणतो? एरिया. हा, शेताला आपण काय म्हणतो? फार्म, फील्ड असं म्हणतो. तर भैरूचं एकूण क्षेत्र किती? उरलेलं क्षेत्र किती? 18. आपण पाहूया या आकृतीमध्ये. 1/2 म्हणजे अर्ध, अधिक 1/4 म्हणजे पाव, यांची बेरीज किती होते? 3/4. म्हणजे 75% क्षेत्र त्याचं ऑलरेडी भुईमुग आणि हरभरा या 2 पिकाखाली गेलेलं आहे. उरलंय किती क्षेत्र? तर राहिलं किती? 1/4. ते किती आहे? 18. पटकन उत्तर काढता आलं असतं. 1/4 गुणिले 4, 18 चुक 72, म्हणजे एकूण क्षेत्र 72 हे आपल्याला काढता येऊ शकतं. परंतु आपण इथे सोडवून पाहूया. आता भैरूचं एकूण क्षेत्र या सारणीमध्ये दिल्याप्रमाणे आपण किती म्हणूया? एकूण क्षेत्र x आपल्याला माहिती नाही असं समजू. त्यापैकी x पैकी 1/2 x म्हणजे अर्ध क्षेत्र भुईमुग, 1/4 x हे हरभरा आणि 18 ही संख्या दिलेली आहे. त्यामुळे 18 यांची बेरीज किती येणार? x. तुम्हाला समीकरण एकरेषीय सोडवता आली पाहिजेत म्हणून मुद्दाम हा प्रयत्न केलेला आहे. आता 1/2x अधिक 1/4x अधिक 18 बरोबर x असेल तर 1/2x अधिक 1/4x यांची आपण बेरीज करू. ती किती येते? 3/4x. ते आपल्याला लाल अक्षरामध्ये दाखवलंय. आता 3/4x अधिक 18 बरोबर x. आता पुढे सोपं आहे बघा. 3/4x अधिक 18 बरोबर x. तर आपण याचं काय करू? सुलभीकरण करू. 3/4x आणि 18च्या छेदस्थानी काही नाहीये म्हणून आपण तिथे लिहिला 1. आता हे मात्र आपल्याला आलं पाहिजे. यांची गणना कशी करणार? 3x गुणिले 1 3x, 18 गुणिले 4 72 आणि 4 एके 4 4. म्हणजे अंशस्थानी आणि छेदस्थानी काय येईल पहा. तर अंशस्थानी 3x अधिक 72 छेदस्थानी 4 बरोबर x. आता पुढे सोडूया. पुढे कसं येईल? आता हे 4 छेदस्थानी आहेत म्हणजे भागिले आहेत. ते पलीकडे जाऊन काय म्हणतो? उजवीकडे गुणिले होणार. किती होणार? 4x बरोबर काय येईल आपल्याला? 3x बरोबर अधिक 72 बरोबर 4x. आता 3x अधिक 72 बरोबर 4x असं असेल तर ते 4x या बाजूला आणले डावीकडे तर काय होतील? ते अधिक 4x आहेत, धन आहेत. इकडे आल्यानंतर वजा होतील. 3x वजा 4x अशी म्हणजे किती राहील? वजा x राहील. आणि 72 इथे धन आहेत, पलीकडे गेले तर काय होतील? वजा 72. म्हणजे 3x वजा 4x बरोबर वजा x आणि वजा 72. आता वजा x हे कसं काढायचं? आता काय प्रश्न आहे बघा. तुमच्याकडे 3 रुपये आहेत, 4 रुपये द्यायचे आहेत. म्हणजे आपल्याकडे 3 रुपये आल्यानंतर आपण 3 रुपये देऊन टाकणार, तरी आपण दुसऱ्याचे देणं किती राहतो? 1 रुपया राहतो. तसाच प्रश्न आहे हा. आता वजा x बरोबर 72, वजाला वजा गेलं तर काय राहील? x बरोबर 72. आणि त्यामुळे उत्तर आलेलं आहे भैरूचं एकूण क्षेत्र किती आलंय? 72. भैरूचं एकूण क्षेत्र 72 आलं. तर करून पाहूया. 1 निम्मे म्हणजे किती? 36. 1/4 म्हणजे किती? 18. लागवडीखाली थेट असलेलं क्षेत्र किती? 18. 18 18 36 अधिक 36 बरोबर 72. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो खूप काळजीपूर्वक बघा. अपूर्णांकित संख्यांची गणना, अंश छेदयुक्त संख्यांची गणना, एकूण संख्येच्या पटीची गणना अशा अनेक प्रकारच्या उपघटकांशी निगडित हे प्रकरण असल्यामुळे कृपया काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि आपल्या अधिकाधिक सहाध्यायी विद्यार्थी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ अग्रेषित करा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्ञानप्रबोधिनी सिंधुदुर्गच्या या उपक्रमाशी आपण जोडले गेलेले आहात याबद्दल आपले धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या शैक्षणिक चळवळीशी जोडा. आपले खूप खूप आभार. तुम्हाला अवघड वाटणारा प्रश्न तुम्ही
9699049495 आणि 8329121063 या क्रमांकावरती अग्रेषित करू शकता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.